यानंतर कोणाचा नंबर लावायचा? ललित. अरे तिच्या मनात फार खलबल चालू आहे. हो सर, जोरदार टाळ्या ललित साठी. अरे क्या बात है ललित, क्या बात है. एकदा हात मिळव. ओहो, अरे नाही रे नाही बस. आज अख्ख्या पार्टीत चिकना फक्त मीच दिसतोय. जय श्री नील, तुम्ही किती तयारी केली तरी नाही रे नाही. ओरिजिनल ते ओरिजिनल, बेस्ट ते बेस्ट. तसं मागच्या वर्षी मलाच अवॉर्ड मिळालं होतं. यावर्षी मी सांगितलं नाही नवीन पोरांना चान्स द्या म्हणून तुम्हाला. पण बाकी जलवा तो माझाच. ती बघ ती बघते माझ्याकडे. अरे अरे नको, ती बघते माझ्याकडे. नाही नाही वच्छी अच्छी बात इंडस्ट्रीमध्ये लेडी किलर म्हणून फक्त दोनच, एक मी आणि दुसरं सुनील तावडे. ते बघा. अरे रागिनी सावंत आल्यापासून टकामका नुसतं माझ्याकडे बघताय. पण एक गोष्ट मात्र नक्की, कोणी किती असू द्या गल्लीत, मेरा नाम भी आहे लल्लीत. इथं आल्यावर एक गोष्ट मला मिळाली, ते म्हणजे झी मराठीचा परिवार. आणि तुम्हाला सांगतो, माझी सिरियल जरी संपली असली तरी हा परिवार मला मिळालेला आहे. आणि एकदा माणूस का या परिवारात आला की त्याचं खरं आयुष्य सुरू होते, आणि ते माझं सुरू झालेलं आहे ना. त्यामुळे म्हणून मला असं वाटते, झी मराठी मी मराठी है ना. आई शाबास. पुढचा मित्रच बोलवतो ना कॉम्पिटिशन मधल्या लोकांना. कोण? म्हणजे बेस्ट अँकर साठी तो पण आहे ना, संकर्षण कराडे. अरे मी तुझं भविष्य सांगणार होतो, पण डॉक्टर म्हणला की नाही माझा मित्र आहे, मीच सांगतो. चल म्हणलं. संकर्षण चष्मा घातला तरी नाही स्टुडिओस वाटत. जाऊ हे घे माईक पकड आधी. खूप हसा. संकर्षण आपल्याला ज्या भाषेत बोलताना दिसतो त्या भाषेत तो बाहेर बोलत नाही. त्याची एक परभणीची एक लँग्वेज आहे, त्या भाषेत विचार पण होतात. डोळे दाखवून घे ना. माय चिकटकट साबळे. तुला सांगतो साबळे, सकाळी बसून माझ्या डोक्यामध्ये टेन्शन लागलं यार. 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं यार. माय चिकटकट एवढं टेन्शन आलं मला साबळे यार. महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या वेळेला आपण कधी विचार तरी केला होता का रे आपण एकमेकांच्या विरुद्ध उभे राहू म्हणून. पण झी मराठीवाले असे आहेत ना, बघ ना आपल्या दोघांनाच नॉमिनेशन दिलं यार. आता देणार तुला त्याच्यात तर काही संबंधच नाही म्हणा. पण साबळे यार, तुझ्यासारखा अँकर मी आयुष्यात नाही पाहिला यार. तुला मनापासून शुभेच्छा आहे अवॉर्डसाठी. थँक्यू. माहिती कटकट साबळे, तुला माहिती का पार्टीमध्ये लई मजा असते यार. सगळं फुकट असतं. स्ट्रॉबेरीचं सरबत प्यायलास का तू? मजाक मध्ये मी 18 ग्लास प्यायलो. हे सगळं मागच्या वर्षी मी तुला सांगितलं होतं. कोणाचंच लक्ष नाही पाहून साबळे मी 18 ग्लास तिकडे सरबत प्यायलो. आतमध्ये एवढा एसी, आता जायचं कुठं हा प्रॉब्लेम झाला साबळे. मी प्रॉब्लेम असा आहे, बाहेर गेले की ते इंग्लिशमध्ये बोलतात रे, त्यांच्याशी कसं बोलायचं ते कळेन झालंय. मी 3 वेळा शोधलं कुठं जायचं. शेवटी एक तो वेटर आला आणि म्हणाला मे आय हेल्प यू. मी म्हटलं झी मराठी अवॉर्ड. साबळे पण काही म्हणा, अस्मिता जबरदस्तच दिसते यार. अरे मनातलं बाहेर येते. बोल. अस्मिता जबरदस्त दिसून राहिली यार आज. थोडे दिवस थांबलो असतो, घाई नसती केली लग्नाची तर हीच सापडली असती. साबळे यार चेष्टा करू नका यार. जायचं कुठं ते सांगा. स्टेजच्या मागे काही सोय आहे का? पण काही असो, आता एकच गोष्ट, तूच अँकर हो साबळे, बेस्ट अँकर. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या संकर्षणसाठी.
फार मनापासून सांगतो, आपण तिघजण नामांकन आहोत, दामले सर, तू आणि मी. दामले सर तर फारच मोठे आहेत आपल्या सगळ्यांपेक्षा, आणि तू ज्या पद्धतीने सगळ्या कलाकारांना, प्रेक्षकांना, झी मराठीच्या सगळ्याच प्रेक्षकांना कवेत घेतलेस ना आनंदाने, तर मीच नाही जगातला कुठला अँकर म्हणेल की साबळे तूच बेस्ट निवेदक हो. आणि माझ्या फार शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू सो मच. थँक्यू. बाकी काय नाही आणि संघर्ष. एक मिनिट, ह्या वर्षी अवॉर्ड फंक्शनला जे झालं ते मी तुला अजिबात सांगणार नाही. तू पुढच्या वर्षी परत हे मनातलं ओळखशील. आणि संकर्षण हे बाकी काही नव्हतं, हा गॅग हे मी माझ्या मनातलं बोललो की तू म्हणालास की मी बेस्ट अँकर आहे, फक्त हे ऑन रेकॉर्ड मला घ्यायचं होतं जे आता शूट झालं. सरपंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी काय आहे ना की आमच्या थुकरटवाडीमध्ये अशी अवली कॅरेक्टर्स आहेत आणि ती महाराष्ट्राला इतकी आवडलेली आहेत, पण एक नवीन पात्र आज पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळणार आहे, जे पात्र तुमच्या फार जवळचं आहे असं म्हणे, मला माहिती नाही, त्या आल्यावरतीच कळेल. तर त्या बाईंचं नाव आहे शांताबाई आणि त्या सगळ्यांना भेटायला त्या जोरदार टाळ्या शांताबाईंसाठी. थोडे थोडे भाऊ कदम नाही वाटत. शांताबाई, तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. आणि तुकरटवाडीमध्ये तुम्ही सुद्धा राहता, पण तुमची माझी भेट नाही झाली कधी. पण तुम्ही म्हणालात की झी मराठी अवॉर्डला तुम्ही चाललाय, त्याच्या नॉमिनेशन पार्टीला चाललाय, तर मला घेऊन जा. तुम्हाला घेऊन आलोय मी. पण जे मी ऐकलंय की तुमचं आणि या सगळ्यांचं एक वेगळं नातं आहे, ते कसं काय? नातं म्हणजे मी सगळ्यांकडे काम केलंय ना. म्हणजे मोलकरीण होती सगळ्यांच्या घरी. अच्छा, तुम्ही तिकडे कामही केलेलं आहे त्यांच्याकडे? हो. बर. आता तुम्हाला सांगते, आमचे महेश कोठारे साहेब, अच्छा, त्यांच्याकडे पण मी होती मोलकरीण. हा, हो. मग बर बर बर. मग भेटा ना सरांना, आशीर्वाद वगैरे घ्या सरांचा. सर, खूप दिवसांनी भेटते, बरं वाटते. पाय पडते सर. इन्स्पेक्टर महेश कोठारे सर, मला कंप्लेंट करायची, बेसिनला पाणी येत नाही, त्याचं काय करू, कुठे जाऊ? अहो, ते कंप्लेंट वेगळ्या करा ना. मी आता 5 वर्ष झाली यांच्याकडे होते, हो, मोलकरीण म्हणून. हा, 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 मग मला बघूनच यांनी विषय सुचले ना चित्रपटाचे. तुम्हाला बघून विषय सुचले? मला बघून कुठले? थरथराट, झपाटलेला, तुम्हाला बघून सुचले? मला बघून सुचले. आणि तो आपला हा केला होता बघा माझा चक्कूला, तो पण माझ्याकडे बघूनच. हो. अच्छा, वा वा. आधी कसा आहे सर? आधी होता तसाच आहे का? हुशार आहे ना. मला असं कळलं, उर्मिला मातोंडकर बरोबर लगीन केले म्हणजे. उर्मिला कानेटकर, बहिणी उर्मिला कानेटकर असं यांच्याबरोबर. असं संसार चांगला चालला ना रंगीला. बस गिरीश सर आले. का इथेच तर बसलेत, तुमची नजर कशी आहे नाही काय गेली? करू, देखणा माणूस दिसतच नाही. मी तुम्हाला सांगते, यांच्याकडे मी पेशंट म्हणून गेले होते. हो, तर यांनी माझ्या डोळ्यात बघितलं हा, आणि काय सांगितलं माहितीये, अक्षरशः काय काय? तुम्हाला काय वेळ आहे असं सांगितलं. काय वेळ आहे असं सांगितलं यांनी मला डोळ्यात बघून. तेव्हापासून मी यांच्याकडे जायला लागली. वा. हा, म्हणजे यांच्या सगळंच काम करायला लागले, घरातलं सगळं काम, घरकाम केलं. नंतर यांनी मला कंपाऊंडर पण केलं. हो. मग त्यामुळेच प्रॅक्टिस बंद पडली माझी. सर, तुम्हाला आठवतं तो दम्याचा पेशंट आला होता बघा आपल्याकडे, तुम्ही त्याला तुमच्या बड्डेचे फुगे फुगवायला लावले. दोन फुगवल्याने गेला तो. पुढे फुग्यात नाही, ढगातच गेला. मला कळलं ना कसं काय गेला तो. मला लय वाईट वाटलं. पेशंट गेला म्हणून? नाही, 3 फुगे फुगवले सगळे. तुला चिकण्या दिसतात. सर येते. हाय नल्लू. आम्ही प्रेमाने एकमेकाला नल्लू, आणि हे मला दमयंती म्हणतात. अच्छा, नल्लू दमयंती. दमयंती का? अहो, दम लागेपर्यंत घरातलं काम करून येते. बर. हे म्हणजे ना माशाचे एवढे वेळ आहेत, माशांसाठी? मासे जाम आवडतात यांना. हो, हातानं मासे पकडतात. हाताने मासे पकडतात? हो. कुठले? फिक्स टँक मधले. बर. अहो, तुम्हाला सांगतो, एकदा घरी मी म्हटलं
फोन बिल आले तर म्हटलं तळून दे. अहो म्हटलं काय तळून देऊ? बोंबील. अहो म्हटलं बोंबील नाही, फोन बिल. नुसतं मासा सगळीकडे जाईल तिथं मासा. सगळीकडे मासेच दिसतात त्यांना. आता तुम्हाला सांगतो, आता तर हद्द झाली. हो, त्या मच्छी मावशीच्या मागे लागली. मला खायचीच आहे, खायचीच आहे. म्हटलं ती मच्छी मावशी नाही, वच्ची मावशी आहे. काय करायचं? आणि जसा सिरियल मध्ये त्यांचा स्वभाव आहे ना, तसाच संशयी स्वभाव. खरा खरा पण संशय. खरा खरा पण. कसं काय? माझ्याकडे अजून संशयाने बघतात. हो, मला म्हणतात खरं सांगतो भाऊ कधी माहिती का? तर अशात नल्लू आमचा. हा सर, पावभाजी पावभाजी. काय काय काय? पावभाजी पावभाजी. बाबाजी बाबाजी असतं ते. नाही नाही, पाव मी ऐकतोय ते पावभाजी. पनीर टिक्केकर. पनीर टिकेकर नाही, उदय टिकेकर. तुम्ही काम का सोडलं असेल सांगा? का यांच्याकडचं काम सोडलं तुम्ही? अहो 10 मिनिटाला कपडे धुवायला लागायचे. का? 10 मिनिटाला. का पण? चहा दिला, पावभाजी पावभाजी अंगावर. जेवणाचं अख्खं ताट दिलं तरी पावभाजी काय करायचं? टँकरून सोडला. आणि ती आपली ही कशी आहे, जास्वंदी. जास्वंदी नाही, स्वानंदी. स्वानंदी. अच्छा, काय करते आता? आता काय करते? ती आता 3D मध्ये आहे. अच्छा, कार्टून मध्ये काम करते. 3D म्हणजे कार्टून कसं? 3D दिल दोस्ती दुनियादारी. अरे 3D. हा, बरोबर बरोबर बरोबर. पाहिले मी, मस्त गिटार वाजवते. खऱ्या पडतात घालायला इच्छा. गिटार ती नाही वाजवत, गिटार पोरगा वाजवतो. हा पोरगा आहे? हा बसलाय, हा गिटार वाजवतो. अच्छा अच्छा, हा, होय, होय. हा. छान छान छान. सगळं बरं मस्त. वाटलं भेटून. हो हो. मराठा शांताबाईंसाठी एकदा झालं पाहिजे. मंडळी, कॉम्पिटिशनची आवड आपल्याला कॉलेजपासूनच लागलेली असते. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा वेगवेगळी कॉम्पिटिशन्स होत असतात, गॅदरिंग असतं आपलं. आणि त्यामध्ये एक प्रकार सगळ्यांनी अनुभवलेला असतो, तो म्हणजे फिश पॉन्ड. प्रत्येकावरती आपण काही ना काहीतरी तो मजकूर लिहितो आणि तो त्याच्यापर्यंत आपल्या नावासहित आपण कधीच पोहोचवत नाही, नाव लिहित नाही. तर तसे इथेही काही आहेत म्हणे फिश पॉन्ड दिलेले आहेत. आणि ते वाचण्यासाठी मी आमच्या गावातले के बद्रिके यांना बोलवतो. या के बद्रिके. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांसमोर काही फिश पॉन्ड वाचून दाखवणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी ते आवर्जून ऐकावे. आणि पहिल्यांदा आले तेवढ्या लोकांसमोर. थँक्यू सर. छान, मस्त. सगळ्यात आधी मी वाचणार आहे आशू. हा, आशू. फोटो खराब आल्यास माझ्या वडिलांना जाब विचारावा, मला नाही. ॲना तुझ्यासाठी आहे. समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी है. जयने हे आदितीसाठी लिहिलेलं आहे. आदिती, उन सुबोध भावे के आगे पीछे मत नाचना. जय आहे म्हणून असं बोलला. मला वाटलं आज एकतरी पंच वाचतोय की नाही. अजिंक्य कुमार. का? अजिंक्य कुमार सर. पप्पई दे पप्पई दे पप्पई दे पप्पई दे अशोक शिंदेला, अशोक शिंदेला. या डाएट वेड्याला, या डाएट वेड्याला. गाण्यावरती माझ्यासोबत नाचले तर तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडेल. वा वा. सर प्लीज सर, करा ना, घेऊन आय या. रिक्वेस्ट यू. पपई खाऊन खाऊन स्वतःचा डाएट करता सर. आणि तुम्ही असे चिरतरुण राहण्याचं कारण हेच आहे. हे खरं आहे का सर? हो, खरंय. वा वा सर. योगेश सोमन सर, तुमच्यासाठी हा सल्ला आहे सर. प्लीज पपई खात जा, तुमचे केस पांढरे होत चाललेत.
थँक्यू सर, थँक्यू सो मच. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतरचा फिश पॉइंट आहे बेबी हत्यासाठी. आपल्याशी जो नडेल तो नरकात सडेल. बेबी हत्या हे माझं काहीच नव्हतं, आलं होतं ते मी वाचलं. पिंट्या लग्नावरून आहे हे. देव देतो शशिकला नेते. देव देतो शशिकला नेते. लवकर लग्न कर, नाहीतर असं होईल हात आया मुह न लगा. शशिकला ताईंचा आहे आता. हा त्यांचं. नसीब में है लोखंड तो क्या खाएगा श्रीखंड. जान्हवीचे बाबा ह्यांच्याविषयी मला खूप वाईट वाटत राहतं सिरियसली. नाही गेल्या तरी चालतील तुमच्या कपाळावरच्या आठ्या. नाही गेल्या तरी चालतील तुमच्या कपाळावरच्या आठ्या. निलेश साबळे बरा करून द्या यांच्या पायाच्या वाट्या. सर हे तुमच्यासाठी होतं. याच्यानंतर आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री जान्हवी हिच्यासाठी आहे. मॅडम मला तुमच्याबरोबर एक फोटो पण हवा आहे. तुम्ही जर सोबत राहिलात तर हे मी वाचेन मॅडम. प्लीज मॅडम या मॅडम. थँक्यू मॅडम. मॅडम इथं आलेले आहेत आणि मॅडमसाठी फिश पॉइंट आहे. बर्फी आणि पेढा पाठवतोय, ठरवा आणि कळवा. मॅडम ह्याचं उत्तर मला द्यावं लागेल. काय करू मॅडम मी? तिथे आमचे दिग्दर्शक बसलेले आहेत लाल शर्ट मध्ये. प्लीज सर तुम्ही या. प्लीज सर तुम्ही या सर. प्लीज इथे या सर प्लीज. काय आहे अजून एक्सरे नीट न आल्यामुळे आम्हाला अजून तारीख डिक्लेअर करता येत नाहीये. ओ हो पण तुमची जी भेट आहे सर तुम्ही पण डॉक्टर का? नाही पण सतत संपर्कात. अच्छा अच्छा. आम्ही सिरियल मधले डॉक्टर. ओके सर. तर तुम्ही जी पेढा आणि बर्फी पाठवताय ती आता आम्ही यांना देतो आणि लवकरच त्याचा गोडवा तुम्हाला अनुभवायला मिळेल अशी खात्री देतो. थँक्यू सर, थँक्यू. आणि तुम्हाला मला सांगण्यात खूप आनंद होतोय की चला हवा योजनेमध्ये जेव्हा सर आले होते तेव्हा सरांनी एक स्टेप करून दाखवली होती. तुमच्या समोर ती स्टेप ते करून दाखवतील. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. नवीन सिरियलसाठी शुभेच्छा. जान्हवी प्लीज लवकर कळवा. झालं तुमचं. Yes, थांबा sir. ना, तुमच्यावर पण एक बॉम्ब टाकणार. प्रसाद माझ्यावरती ओक कशाला सर. सर? प्रसाद ओक सरांकडे काहीतरी आहे तुमच्यासाठी खास. का असं करायला सर तुम्ही माझ्याबद्दल? तुम्ही सतत सगळ्यांना बोलता, तुमच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही असं तुम्हाला वाटतं. तुमच्याबद्दल पण सगळे काय आलेत माझ्याकडे फिश पॉइंट. बरं बातमी म्हणून सांगतो, कुशलला मागच्या आठवड्यात फेअरनेस क्रीमची ऍड आली होती. कुशल नाही म्हणाला आधी मला थोडं टॅन होऊ दे मग बघू. दुसरी बातमी आत्ता जस्ट हातात आली. मंदार देवस्थळ आणि अशोक शिंदेचा डान्स बघून फुलवा खामकरनी क्षेत्र सोडायचं ठरवलं. तर तुमच्या लोकांसाठी पण काही फिश पॉइंट आलेले आहेत माझ्याकडे, ते मी वाचून दाखवतो. आधी तुमच्यातला सगळ्यात जो मोठा माणूस, अरे बापरे, विनीत भोंडे. विनीत ये जरा इकडे. विनीत साठी आलेला आहे फिश पॉइंट. झंटुले झटक अटक मटक चवळी चटक उंची नाही वाढत तर झाडाला लटक. वा वा. एक चांगला झंडू पंचारी असा एक तुम्हाला उपाय सांगितलेला आहे. थँक्यू विनीत. श्रेया बुगडेसाठी चांगला फिश पॉइंट आलाय. श्रेयाला श्रेया, फक्त please. चांगले कपडे घालायचे होते त्यामुळे तिने आम्हाला सांगितलं की आज मी नाहीये. वेलकम श्रेया. येलो पार्ट 2. तुझ्यासाठी चांगला फिश पॉइंट आलाय, पण तो गाऊन सादर करायला लागेल, तर त्याच्यावर तुझा डान्स वा वा वा. क्या बात. हा रेडी. आणि मिस्टर पण आलेत ना एकत्र. हा, मस्त. वा. अरे sir, प्लीज वा. प्लीज प्लीज.
जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वेलकम वेलकम सर. तुम्हाला दोघांना मिळून या फिश पॉन्डवरती डान्स करायचा आहे. काही मदत लागली तर आपल्याकडे अशोक शिंदे आणि नंदार देवसे आहे. श्रेयाच्या आयुष्यातले रितेश देशमुख. माझी एक विनंती, आजचा पर डे ह्यांना द्या, कारण हे यांच्यापेक्षा छान नाचले. थँक्यू सो मच. सागर कारंडेसाठी फिश पॉन्ड आला आहे. मला हा समजला नाही, तुम्हाला समजावून सांग निलेश. हा, रेशमा की जवानी. त्याचं नशीब आहे, बाकी काय नाही. तू वाच. भाऊसाठी फिश पॉन्ड आलाय. भाऊसाहेब दुपारी झोपेत असतात, बेल वाजवू नये अन्यथा स्किटची तालीम होणार नाही. ते काय आहे भाऊ? झोप हवीच. झोप हवी. सर झोप हवीच. झोप हवी. हो, नॉर्मल माणसाला 8 तास हवी, यांना 16 लागते. दुपारी झोप हवीच. माझ्याबरोबर सगळे सहमत असते. हे बघ, सुप्रिया पाटील सोडून कोणी सहमत नाहीये. जेवल्यानंतर झोप. सुप्रिया पाटील सोडून कोणी सहमत नाहीये. थँक्यू सर. थँक्यू. झोपायला दिल्याबद्दल थँक्यू सर. भारत गणेशपुऱ्यांसाठी फिश पॉन्ड आलाय. हा, जगातला कुठलाही डायलॉग विदर्भीय स्टाईलनी बोलणारे भारत गणेशपुरी यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अखिल भारतीय विदर्भ कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री भारत गणेशपुरी यांना. वा वा, धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. म्हणजे एवढ्या मोठ्या पार्टीत विदर्भाचं नाव घेतल्याबद्दल मला बरं वाटलं. इथे प्रचार काही सोडत नाहीत. आणि आता स्वतः डॉक्टरांसाठी निलेश साबळेंसाठी आलेला आहे फिश पॉन्ड. कधी अँकर, कधी रायटर, कधी अँकर, कधी रायटर, कधी ऍक्टर, कधी डायरेक्टर. क्या बात आहे. चौफेर तुझा घोडा धावतोय. हा, कधी अँकर, कधी रायटर, कधी ऍक्टर, कधी डायरेक्टर. विसरून गेलोय कधी काळी मी होतो डॉक्टर. जे तुमच्याकरता आलेले फिश पॉन्ड आहेत ते तुमच्या सुपूर्द करतो. धन्यवाद, धन्यवाद. जोरदार टाळ्या प्रसाद साठी. थँक्यू प्रसाद. तर कसं आहे मंडळी, आमचं जे थुकरटवाडी गाव आहे यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी नेहमीच बघायला मिळतात. त्यातलं वेगळेपण जपण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यातलं आणखीन एक वेगळेपण असं आहे की आत्ता जरी व्हॉट्सअपचा जमाना असला, फेसबुकचा जमाना असला, तरी सुद्धा पत्रातली गंमत ती पत्रातली गंमत. आणि एक पोस्टमन काका हे थुकरटवाडीमध्ये असतात. ते नेहमी पत्र घेऊन येतात. ती पत्र फार सगळ्यांना आवडतात. आज सुद्धा ते काही पत्र घेऊन आलेले आहेत. बघूयात ती कोणाच्या नावाची आहेत. खूप मंडळी आली आहेत रे. हो हो, भरपूर आलेले आहेत. पत्र पण भरपूर आलेली आहेत. क्या बात आहे. लवकर संपव, 10:30च्या आत. पहिलं पत्र आहे रवी जाधव यांच्यासाठी. सर या ना इथे. सर तुमच्यासाठी पत्र आलेलं आहे अतुल कुलकर्णी यांचं. प्रिय रवी, तुला हे पत्र लिहिताना खूप होत. आज सगळ्या जागा झाल्या. तुला आठवतंय नटरंगच्या वेळेला किती आली होती, पण त्यानंतर तुझ्या नवीन सिनेमात तू मला एकही दिला नाहीस. तुला पुढच्या साठी शुभेच्छा. तुझा कुलकर्णी. असं एक पत्र आलंय. अजून एकाने पत्र सर, लिहिलंय. उत्तर द्या ना त्यांना. उत्तर पोचवावं लागेल आम्हाला. जर नशिबात असेल तर आम्ही लवकरच काम करू एकत्र. वा, एकमेकांना शुभेच्छा द्या. आम्हाला कधी घेणार तुम्ही? सर हे दुसरं पत्र आलंय. सर प्रिय रवी जाधव सर, आई बाबा आणि साईबाबाची शपथ तुम्हाला नमस्कार. ओळखलं असेलच कोण?
प्रथमेश छोटा दगडू. हा प्रथमेश. सर तुम्ही आपल्याला स्टार केलं, नाव दिलं, शोहरत दिली, इज्जत दिली, पण एक हाफ पॅन्ट नाही दिली. त्यामुळे आपल्याला लय वाईट वाटला. पण रवी जाधव आणि उमेश जाधवची शपथ, राहिलेत फक्त संजय जाधव. एक फिल्म सई तामणकर बरोबर केली की टांगा पलटी घोडे फरार. पण त्यात पण साला संजय सर आपलं नाव स्वप्नीलच ठेवणार. पण सर जाधवांची जशी इंडस्ट्री आहे तशी मी परबांची इंडस्ट्री करणार. आणि त्यासाठी मी लोक पण गोळा केलेत. प्रथमेश परब, निलेश परब आणि दिलीप परबावालकर. तुमचा टाइमपास छोटा दगडू सर. वा वा, सरांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद म्हणजे अतुल आणि प्रथमेश दोघांना. काय सर थँक्यू सर. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या रवी सरांसाठी. आणि बाय द वे टाइमपास तुला जर बोलवलं होतं तू बिझी होत असते त्यावेळी. मग ते ऍडजस्ट करायचं असतं सर, असं नसतं ते. असं कसं बिझी होतो तर होतो. पुढचं पत्र सर आदेश बांदेकर या सर. आदेश सरांसाठी पत्र आहे. जोरदार टाळ्या आदेश सरांसाठी. तुम्हाला एक सूचना पर पत्र आलंय, पुण्याहून आलंय ते. श्रीमान आदेश भाऊजी उर्फ बांदेकर, नमस्कार. मी पुण्याची एक प्रेक्षक बोलते. सजग असं वेगळं लिहायची गरज नाही, कारण पुण्याची म्हटल्यावर ते ओघाने आलंच. मी तुमचा कार्यक्रम नियमितपणे पाहते. माझी अशी इच्छा आहे की या कार्यक्रमात तुम्ही मला घेऊन तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. पण तत्पूर्वी कार्यक्रमाबद्दल माझ्या मनात काही शंका आहेत आणि काही माझ्या सूचना आहेत. शंका क्रमांक 1, पैठणीचा रंग कोण ठरवतं, तुम्ही की सुचित्राताई? कुणीही ठरवा, पण माझ्या घरी येताना खालील रंगाच्या पैठण्या आणू नका. त्या ऑलरेडी माझ्याकडे आहेत. लाल, निळी, पिवळी, हिरवी आणि सप्तरंगी. मला अपेक्षित असलेला रंग म्हणजे कृष्ण कमळाच्या निळ्या पाकळ्यांवर सूर्यकिरणे पडल्यावर जो रंग तयार होतो तो रंग कृपया आणावा. शंका क्रमांक 2, पैठणीला फॉल पिको कोण लावतं, तुम्ही की झी मराठी? झी मराठी. कुणीही लावा, पण ते 2 दिवसात द्या. शंका क्रमांक 3, येताना त्यावरचा मॅचिंग ब्लाऊज पीस आणा आणि टेलर सुद्धा. खेळ जरा अपग्रेड करा. लहान मुलांचे नको, त्यापेक्षा जरा बौद्धिक खेळ ठेवूयात. म्हणजे 3 पत्ती, 5, 3, 2, मेंढीकोट, कसिनो मध्ये असतं ते सगळं. शेवटची एक रोमॅन्टिक सूचना. आमच्या एपिसोड पुरती मिशी काढाल का? मिशी काढल्यास तुम्ही शाहिद कपूर वाटता. कृपया ही सूचना सुचित्रा बांदेकरांसमोर वाचू नये, नाहीतर लपडी होतील. धन्यवाद. तुमची सजग प्रेक्षक पुणे 52. तर जाल का यांच्याकडे तुम्ही? नक्की नक्की सर. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. धन्यवाद सर. नाही सर, मी घाबरलं पाहिजे, तुम्ही का घाबरताय सर? आदेश सरांसाठी जोरदार टाळ्या. जानवी या. प्रिय आईस, जानवी नाही, सानविवी. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. पत्रास कारण की मी या भूतलावर कधी अवतरणार? थोडक्यात काय तर माझे अवतार कार्य कधी सुरू होणार? तुला वाटेल की मी असं का म्हणतोय, पण मला इतके दिवस लोकांपासून लपवून ठेवलंय म्हणजे मी कुणीतरी अवतारच असणार. मला एकदा या जगात येऊ देत, मग बघ मी काय करतो. तुझ्या झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घ्यायचा आहे मला. माझ्याच वयाचे असलेले रजनीकांत
त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या कला आजीला धडा शिकवायचा आहे आणि आजोबांच्या गुडघ्यांना चिचुंद्रीचं तेल लावून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. तुला तो त्रास देणारा कोण ग? अनिल आपटे की वैभव मांगले? त्याला तर मी सोडणारच नाही. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, आंघोळ झाल्यावर मला बेबी ऑइल लावायचं नाही, बेबी पावडर लावायची नाही, कारण बेबी आत्याचं कुठलंही प्रोडक्ट मला नको आहे. तिच्या तर ना केसांना मी च्विंगमच लावणार आहे. आणि लक्ष्मीकांत आजोबाला म्हणजे प्रसाद ओकला मी सांगणार आहे की आपला कार्यक्रम हा होणार सून मी ह्या घरची आहे, चला हवा येऊ द्या नाही. तुम्ही तिकडेच जास्त दिसता. आणि ती आई आजी चाची 420 कशी आहे ग? चांगलं चाललंय ना तिथे? इथे लिहिलंय, मी काही करू शकत नाही. देवापेक्षा फक्त 2 वर्ष लहान आहे ती. पण मला जाम डाऊट आहे की तो कमल हसनच आहे. खरं सांगू, मी घरात आल्या आल्या पहिलं काम करणार आहे ती घरातली गर्दी कमी करणार आहे. घरात पिलर कमी आणि बायका जास्त आहेत. सगळ्या बायकांना त्यांच्या नवऱ्यांच्या घरी पाठवणार आहे मी कविता पण पाठ केली आहे. जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाय नो पापा, ओपन युअर माउथ. हा काही आहे श्री. आय होप तुम्ही मला लवकरच बोलवाल. पिंट्याच्या लग्नाला बोलवा. हा बोलवा त्याला लवकर, मला पण बघू दे, नाही तर मी आणि उत्तर द्या त्याला. निश्चितच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एपिसोड्स गणित मिळत जातील. 2016, 2017 कधीतरी येईनच मी, असं ते बाळ मला सांगते आता तुम्हाला सांगायला. थँक्यू. थँक्यू जानवी. संजय जाधव सर. हो हो, संजय जाधव सरांसाठी सर, एक तुमच्यासाठी आलंय पत्र आलेलं आहे. रेडी सर? प्रिय संजू. क्या बात है, क्या बात है. आय लव्ह. नाही, पत्रात आहे ते. अच्छा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. सगळे तुला दादा म्हणतात, पण माझ्यासाठी फक्त संजू आहेस तू. तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं चला हवा येऊ द्या मधलं काम लाजवाब. हिंदी बोलतोस आणि मराठी सिनेमे करतोस. मग डायरेक्ट हिंदीच कर ना एखाद्या दिवशी मला घेऊन. पण मला एक तक्रार करायची आहे. तुला माधुरी आवडते, ऐश्वर्या आवडते, सई आवडते, तेजस्विनी आवडते, श्रेया बुगडे आवडते, पण माझ्याबद्दलचा विचार तू कधीच केला नाहीस. मी खरंच तुझी खूप काळजी घेईन, तुझ्या व्यायामाची, तुझ्या डाएटची आणि तुझ्या सई स्वप्नीलची सुद्धा. पण खरंच काय तुझी पर्सनॅलिटी आहे रे, तुझे ॲब्स. लोकांचे 6 पॅक असतात, तुझा फॅमिली पॅक आहे. मला एकदा तुझ्या कुरळ्या केसांमधून प्रेमाने हात फिरवायचा आहे, कारण तुझ्या प्रत्येक सिनेमात तू माझाच शोध घेत असतोस. हे आता लोकांनाही जाणवायला लागलंय. लोकांनाही जाणवू लागलंय माझं अस्तित्व तुझ्या आयुष्यातलं. तुझा आणि फक्त तुझा शाहरुख खान. शाहरुख खानने पत्र लिहिलंय सरांसाठी. शाहरुख खानने पत्र लिहिले. हो सर. वा. काय चाललंय? आणि कुरिअर पण पाठवलं शाहरुख. हो, तुमच्यासाठी एक कुरिअर पण आलेलं आहे.
स्कूल बॅग आणली अच्छा याच्यामध्ये तुझ्यापेक्षा हे मोठं आहे रे हो उडा तरी अरे काय आणलं माय गॉड सर हे बरं शाहरुखला उत्तर द्या ना काहीतरी. शाहरुख मला 3 वेळा आय लव्ह यू म्हणाला. हो त्याला फक्त एवढंच सांगा मी त्याला 5 वेळा आय लव्ह यू टू म्हणालोय. ओहो नक्की सर नक्की. बरं काका मी का म्हणतो बोला ना सर. पत्र वाचून तुम्ही दमला असाल. काम देत आहे. मला रवीने सांगितलंय तुम्हाला काम विचारल्यावर तुम्ही डेट देत नाही. बघितलं जाधव जाधव इंडस्ट्री ते एकमेकांना कधी सोडत नाहीत. मला ती परत माती खायची नाही. असं खाऊन बघ खूप चांगली लागते सर. सर थँक्यू सो मच सर. तुम्ही सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. पण यांनी सगळ्यांसाठी पत्र वाचली पण एक पत्र आपल्यासाठी आलंय म्हणे काहीतरी वेगळं. सुकन्याताईंकडे आहे काहीतरी आहे बाबा तक्रार पर या ना प्लीज. जोरदार टाळ्या सुकन्याताईंसाठी. तुम्ही सगळ्यांना हसवता. रडवणं खूप सोपं असतं पण हसवणं खूप कठीण आहे. तर अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय आणि त्या महाराष्ट्राने तुमच्यासाठी आज एक पत्र लिहिलं आहे. तुझ्यासारखं मला वाचता येणार नाही पण मी प्रयत्न करते. प्रिय थुकरटवाडीकर ग्रामस्थ, नेहमी तुम्ही सगळ्यांना आपुलकीनं विचारता कसे आहात सगळे, हसताय ना. पण आज मीच तुम्हाला विचारणार आहे, हसताय ना. वा हसायलाच पाहिजे कारण तुमची वाढीच मुळी गमतीदार आहे आणि तुम्ही आम्हाला हसवलंच पाहिजे कारण तो तुमचा धंदा आहे आणि त्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे मुळी. पण तो तुम्ही इमान इतबारे करताय. हां पण काही म्हणा तुमची ही जी टोळी आहे ना ही भन्नाट आहे. एखाद्या चमचमीत दिसणाऱ्या पौष्टिक जेवणाच्या थाळीसारखी ज्याची रेसिपीज अफलातून आहे. 1 वाटी साखर कारंडे नाही सागर कारंडे, 1 चमचा आंबट गोड श्रिया बुगडे मसाला. भाऊ कदम हवा तेवढा घ्या कारण तो कितीही घ्या आम्हाला आणखी हवाच असतो. आणि कॉमेडी चमचमीत व्हायला आपला वऱ्हाडी ठेचा आहेच की भारत गणेशपुरे. लिटरभर कुशल बद्रिकेही आहेच. लिटरभर म्हणण्याचं कारण तो पाण्यासारखा आहे. कशातही मिसळतो आणि विनोदातही पाणी घालतो. हां पण तरी विनोद पानसट नाही होऊ देत, त्याची ही खासियत आहे. आणि शेवटी चिमूटभर बोंडे कारण तो आहे चिमूटभर मिठासारखा. पण जरी चिमूटभर असला तरी त्याच्याशिवाय रेसिपीला चव नाही हे खरं. आणि अशीही मनोरंजनाची रेसिपी बनवायला शेफही तितकाच भारी पाहिजे ना. जे डॉक्टर असून नसलेले निलेश साबळेंना मस्त जमतं. काही म्हणा त्यांच्या हाताला वेगळीच चव आहे. डॉक्टर तुम्ही प्रॅक्टिस करून कदाचित 1000, 2000, 3000 पेशंटना बरं केलं असतं पण थुकरटवाडीच्या दवाखान्यातून दररोज करोडो लोकांचं आयुष्य वाढवण्याचं काम करता याचा फार आनंद होतो. डॉक्टरांच्या इंजेक्शनमुळे खरं तर ताप उतरतो पण तुमच्या ह्या कॉमेडीच्या इंजेक्शनमुळे मात्र आम्हाला जो थुकरटवाडी फीवर वाढलाय ना तो असाच कायम राहू दे. याच आमच्या शुभेच्छा. असंच हसत राहा आणि आम्हालाही हसवत राहा. तुमचाच अख्खा महाराष्ट्र. वा वा थँक्यू. बरं आपण ज्या सगळ्यांच्याच प्रेमात आहोत ते चला हवा योद्याच्या टीमला मला इन्व्हाइट करायचं आहे. विनीत बोंडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर अँड माय मोस्ट फेवरेट श्रेया बुगडे. चला हवा योद्याच्या टीमला
आमच्याकडून सगळ्या महाराष्ट्राकडून खूप प्रेम तर मिळालंय, पण सगळ्या महाराष्ट्राने तुम्हाला एक कुरिअर पाठवलंय, तुमच्यासाठी एक कुरिअर पाठवलंय. कुरिअर प्लीज. सगळ्यांची जी लाडकी आहे आणि ह्याच्यातला जो एक मसाला आहे ठसकेबाज श्रिया, तिला आपण पहिल्यांदा हे कुरिअर देऊया, कारण ती आज तुमच्यात नाही आहे. तिने सांगितलं मला छान छान कपडे घालून मिरवायचं नवऱ्याबरोबर, पण आपण तिला हे पहिलं देऊया. वा वा, थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सर. आणि आमच्यावरती असंच प्रेम करत राहा असं म्हणेन, कारण आमचं झी मराठीवर खूप प्रेम आहे, आपल्या सगळ्यांचंच झी मराठीवर खूप प्रेम आहे. आणि झी मराठी ही फक्त एक वाहिनी नाही आहे आपल्या आयुष्यातली, तर आपलं कुटुंब आहे. गेली 6 वर्षे या कुटुंबात मी आहे, तसेच तुम्ही अनेक वर्षे आहात. आणि आमची अशीच इच्छा आहे की जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत झी मराठी बरोबर राहायचं आहे आम्हाला. थँक्यू सो मच. आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळे आलात. आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्ही सॉरी नाही म्हणणार. आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आपण भेटूयात पुढच्या भागात अशीच धमाल करायला तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.